नमस्कार, मी संदीप दराडे बोला पुढारीमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत करतो। आज एका अशा व्यक्तिमत्वाला आम्ही भेटायला आलेलो आहे की ज्यांचं नाव अगदी कमी काळामध्ये नगर जिल्ह्यामध्ये अतिशय चर्चेत आलं आहे। एक महिला म्हणून त्यांचं कार्य अतिशय मोठं आहे। गावच्या ग्रामपंचायत सदस्य सरपंच म्हणून त्या या ठिकाणी लोणी खुर्दमध्ये काम करत आहेत। अशा सन्मान्य प्रभावतीताई घोगरे पाटील यांना आज लोणीमध्ये भेटायला आलो आहे। चला त्यांच्यासोबत चर्चा करूया। विधानसभेच्या संदर्भात त्यांचे विचार काय आहेत, त्या विधानसभेला एका मोठ्या शक्तीच्या विरोधात लढण्याची तयारी करत आहेत। चला त्यांच्यासोबत चर्चा करू। ताई रामकृष्ण ताई, तुमचं नाव खूप चर्चेत आहे आज पूर्ण राज्यामध्ये। एक मीडियामध्ये तुम्ही ज्या पद्धतीने बोलतात, विचार मांडतात, महिलांचे विषय समोर घेऊन जातात, ते अतिशय चर्चेत। परत एक नवरात्रोत्सव चालू आहे आणि या राज्यामध्ये महिला सुरक्षित नाही हा विषय अतिशय गंभीररित्या बोलला जातो। याबाबत तुमचे काय विचार आहेत? बरोबर आहे। आज आपण देवीला महिषासुरमर्दिनी, दैत्यासुरमर्दिनी म्हणतो, परंतु महाराष्ट्रामध्ये महिला सुरक्षित आहेत का हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे। बरोबर। आज महिलांवर अतिशय अनेक ठिकाणी अत्याचार झाले, कुठल्याही त्याच्या विरुद्ध कडक कायदा अजून अस्तित्वात आलेला नाही व ज्यांनी अत्याचार केले त्यांना शिक्षा झालेली नाही। तर हे होणं खूप गरजेचे आहे। आज महिलांना संरक्षणाची जास्त गरज आहे। आज तरुण मुली शिक्षणासाठी बाहेर असतात, रात्रीचा प्रवास असतो, शैक्षणिक संस्थेतही लहान मुलींवर अत्याचार झाले। या गोष्टींकडे शासनाने लक्ष द्यायला पाहिजे। नवरात्रामध्ये आपण देवीला म्हणजे मोठं रूप मानतो, महिषासुरमर्दिनी, चंडिका, अनेक उपाधी देतो। बरोबर आहे। परंतु आज महाराष्ट्रात महिला अजिबात सुरक्षित नाही। परंतु आता बदलापूरची घटना घडली, आता काल परवा पुण्यातलं ऐकायला भेटलं ताई। हो, एका बाजूला म्हणतात की आम्ही आमच्या सगळ्या लाडक्या बहिणी, हो, सरकार म्हणतं युती कथांना आम्ही 1500 रुपये देतो, पण दुसऱ्या बाजूला अत्याचार होतो। काय वाटतं हो, तुम्हाला? हे म्हणजे मी या गोष्टीचा एकदम निषेध करते की लाडकी बहीण म्हणायचं, लाडकी बहिणीला 1,500 रुपये कशासाठी मिळत आहेत हे सर्व जनतेला माहिती आहे। बरोबर। मतदाराला सर्व कल्पना आहे या गोष्टीची। जे शाश्वत आहे ते करा। लाडक्या बहिणीला संरक्षण द्या। बरोबर। लाडक्या बहिणीला त्रास होणार नाही, तिला म्हणजे अत्याचार होणार नाही। ते शिक्षण संस्थेत असतील, नोकरीत असतील, बसमध्ये असतील, बरोबर, त्यांना ते संरक्षणाची गरज आहे, त्यांच्या मागे उभं राहण्याची गरज आहे। फक्त 1,500 रुपये लाडक्या बहिणीला दिले म्हणजे बहीण लाडकी होत नाही। बरोबर। ताई, एक दुसऱ्या बाजूला पुन्हा महिला, खऱ्या अर्थाने तुम्ही स्वतः प्रगतशील शेतकरी आहे, हो, तुमचा मोठा दुग्ध व्यवसाय आहे, हो, तुम्ही शेतीमध्ये अनेक पिकं घेतायत, महिला खऱ्या अर्थाने दुग्ध व्यवसाय चालवत आहे। हो, आज काय परिस्थिती येत आहे दुग्ध व्यवसाय? आज अतिशय वाईट परिस्थिती दुग्ध व्यवसायाची। तसं पाहिलं तर दुग्ध व्यवसाय हा ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा कणा आहे। त्याच्या दुग्ध व्यवसायावरच त्याचे चरितार्थ चालतो। बरोबर। बाकीचे हंगामी पिके असतात, बरोबर, सीजनल असतात, परंतु 15 दिवसांनी पेमेंट होणं, त्याचा बाजार हाट, दवाखाना, सगळं खरेदी, किरकोळ गोष्टी ह्या दुग्ध व्यवसायावर अवलंबून असतात। पण आज दुग्ध व्यवसाय अतिशय मोडकळीस आलेला आहे आणि ज्या गोष्टीकडे शासनाने लक्ष द्यायला पाहिजे, सर्वसामान्य शेतकऱ्याला दुधाचा भाव दिला पाहिजे, ते न देता बाकीचेच प्रलोभने दाखवले जातात। आणि जे खाद्याचे भाव आज गगनाला भिडले, 2100 रुपये सरकी पेंडी, 1800 ने 2100, आणि बाकी जे विविध कंपन्यांची खाद्य असतात 1800, 1900 रुपये, अजिबात शेतकऱ्याला म्हणजे परवडत नाही। आता तुमच्या जवळच शिवावर दुग्ध विकास मंत्री आहे आणि तुम्ही स्वतः त्यांच्या विरोधात लढण्याची तयारी करताय। आज मोठा दौरा केलाय, इथं आल्यानंतर आम्ही बघितलंय मोठ्या प्रमाणावर लोक इथं जमा होते। काय दुग्ध विकास, ह्या दुग्ध व्यवसायाच्या बाबतीत उद्या तुम्हाला विधानसभेत काम करायला संधी मिळाली, काय विचार आहे शेतकऱ्यांच्या बाबतीत तुमच्याकडे? दुग्ध विकास मंत्र्यांनी आता 5 रुपयावरून 7 रुपये अनुदान केलं आणि दुधाचा भाव 30 वरून 28, 25 आणला। हे सर्व शेतकऱ्यांना कळतं। बरोबर। आणि त्यांच्या मुलाने घोषणा केली का आपण खाद्याचा कारखाना उघडणार आहोत आणि ते निम्म्या दरामध्ये तुम्हाला खाद्य, म्हणजे किती भूलथापा आहेत या। तुम्हाला रॉ मटेरियल म्हणजे खाद्य निर्मितीसाठी आज मकाचा भाव हे सगळं जर केलं तर तुम्ही कसं काय 50% वर खाद्य देणार आहे? म्हणजे लोकांना फसवायचंच काम चालू आहे ना निवडणुकीपुरतं। जे तुमच्या हातात आहे, तुमचे वडील महसूल मंत्री आहेत, शेतकऱ्यांना शाश्वत दुधाचा भाव द्या। बरोबर। ते अनुदान नको, तुम्ही डायरेक्ट 45 रुपये शेतकऱ्यांच्या पदरात पडले पाहिजे।
अतिशय म्हणजे मजूरही खूप महाग झालेलं आहे, खाद्यही खूप महाग झालेलं आहे. शेतकऱ्याला अजिबात म्हणजे अजिबात परवडत नाही. नाही, तुम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून काय सांगाल शेतकऱ्यांना? तुम्ही काय करू शकता भविष्यात? तुमचं जर त्या ठिकाणी तुम्ही गेले त्या पदावर. मी सांगते तुम्हाला, भविष्यात महाविकास आघाडीच सत्तेवर येणार आहे. बरं. आणि महाविकास आघाडीत मला जर संधी मिळाली हा. तर मी पहिला शेतकऱ्याचा प्रश्न हाताळणार आहे. शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांच्या दुधाच्या भावासंदर्भात. हम्म. दुसरा असे सोयाबीनलाही शाश्वत भाव मिळाला पाहिजे. शाश्वत मिळाला पाहिजे. सोयाबीनलाही सगळे जे कांद्याचे म्हणजे हमी भाव पाहिजे शेतकऱ्यांना. आम्हाला असे ते काहीच अनुदान वगैरे प्रलोभने दाखवू नका तुम्ही. दाखवू नका. काही घोषणा करू नका, आम्हाला शाश्वत द्या. शेतकऱ्याला असं वाटलं पाहिजे आपण सोयाबीन केलं तर हे इतक्या भावाने जाणार आहे, ते जास्त होऊ किंवा कमी होऊ, मग हे असं अशा पद्धतीने मी काम करणार. पहिला मी शेतकऱ्यांसाठी काम करणार. दुसरे, ग्रामीण भागामध्ये पाणी प्रश्न खूप महत्वाचा आहे. आज निळवंडेचे धरण आता म्हणजे चाऱ्या झालेल्या नाही आमच्या ग्रामीण भागात. एक तर 50 वर्ष निळवंडे धरणाला लागली. बरोबर. ते कुणी केलं याच्यापेक्षा श्रेयवादाची लढाई खूप आहे. ज्यांनी केलं ते बाजूलाच राहिले आणि दुसरेच तिथे जाऊन नारळ फोडणे फ्लेक्स लावणे चालू आहे. पण समाजाला कळतं का हे कुणी केलेलं आहे. बरोबर. आणि आमच्या शेजारी जे गाव आहेत, कोराळे, डोराळे, गोगलगाव, पिंपरी, या गावामध्ये अजून पाणी पूर्ण 100% पोचलेलं नाही. तिथला भाग अतिशय दुष्काळी आहे नेहमीच. त्याच्यासाठी मी काम करणार. शिर्डी मतदारसंघात मी दुसरा प्रेफरन्स पाण्याला देणार. पाण्याला. तुमची भाषणं आम्ही ऐकत असतो बऱ्याच स्टेट मीडियावर किंवा नॅशनल मीडियावरती ऐकले. त्याच्यामध्ये तुम्ही अतिशय प्रभावीपणे सहकारावर टीका करतात त्यांच्या, किंवा इतर धोरणांवर त्यांच्या टीका करतात, कामावर टीका करतात. सहकारी यशस्वी नाहीये इथे. नाही, सहकारामधून ज्या संस्था उभ्या राहिल्या तेवढ्याही संस्थेचं खाजगीकरण झालेलं आहे. कुठलीही संस्था सहकारी नाही. छोट्या त्याच्यामधील ज्या त्रुटी आहे त्याचा फायदा हे राज्यकर्ते घेतात आणि त्या संस्था खाजगी करून घेतात. मी तुम्हाला सांगितलं म्हणायला आहे का, सहकारातून समृद्धीकडे. पण समृद्धीकडे नाही, सहकारातून सावकारीकडे. आम्हीच याचे मालक आहोत आणि आम्हीच तुमचे पालक आहोत. आम्ही सांगल तेच ऐकायचं, आम्ही सांगल तेच करायचं. अशा पद्धतीचं इथे सगळं सहकारी संस्था आणि राजकारण आहे. आता हे इतकी मोठी त्यांची संस्था, इतकं मोठं प्रस्थ, 95 पासून ते आमदार मंत्री सगळं. ताई, तुम्ही एक सर्वसामान्य परिवारातले आहात, ग्रामपंचायत मध्ये काम करतायत, पण जनता तुमच्यावर प्रेम करते ते दिसतंय आम्हाला. परंतु तुमच्यामध्ये ही एनर्जी, ही शक्ती येते कुठनं की यांच्या विरुद्ध लढायचं, इतक्या मोठ्या शक्तीच्या विरुद्ध लढायचं आणि विधानसभेची इलेक्शन तुम्ही लढण्याची तयारी आज करता? हो, एनर्जी येण्याचं कारण म्हणजे मी सामान्य जनतेमधूनच, सामान्य जनता आणि महिला वर्गाची ऊर्जा मला मिळालेली आहे. सामान्य माणसाने मनात आणलं, एखाद्या महिलेने मनात आणलं तर अशक्य गोष्ट शक्य होते. बरोबर. प्रवरा परिसराचा माझा चांगला अभ्यास आहे. माझं सासर माहेर एकाच भागातील असल्यामुळं जेव्हा मी हे सगळं, आमच्या इथील बऱ्याच सहकारी संस्था बंद पडलेल्या आहेत. बाबळेश्वर दूध संघ असेल, सूतगिरणी असेल, खरेदी विक्री संघ असेल, मुळा प्रवरा असेल, विरोधकांच्या संस्था बंद पाडल्या जातात. मग जे कुठेही शेतकरी हिताचा, कामगार हिताचा काही म्हणजे कामगार हित जोपासले जात नाही, विचार केला जात नाही, फक्त सत्ता संघर्ष. आणि याला आपण उत्तर दिले पाहिजे. सामान्य जनतेची जी पिळवणूक चालू आहे, मला ही ऊर्जा महिला वर्गाकडून, सामान्य जनतेकडूनच मिळाली. ग्रामीण भागात जो आहे याच्यामध्ये लोणी विधानसभा, शिर्डी विधानसभा मतदारसंघ आहे तुमचा. आता तुम्ही हा दौरा केलाय इतक्या साऱ्या गावांचा, तुम्ही रोज लोकांमध्ये जाताय, बांधावर जाताय, गावागावात जाऊन भेटताय, महिला भगिनींना भेटताय, शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना, मजुरांना भेटताय. काय व्यथा आहेत ग्रामीण भागामध्ये? काय परिस्थिती? विकास झालेला आहे गावांमध्ये? नाही. मी तुम्हाला सांगते, शिर्डी मतदारसंघात आमच्या लोणी गावाजवळ जी गावे आहेत तिथे आजही रस्ते झालेले नाहीत. अजिबात. म्हणजे त्या शेतकऱ्यांना, आपल्या बहुतेक शेतकरी वाड्या वस्त्यांवर राहतात शेताजवळ, त्यांची पावसाळ्यात त्यांना जाता सुद्धा येत नाही. म्हणजे कोणी गरोदर महिला असेल तर झोळी करून, कुणाचा अंत्यविधी, कोणी मयत झाल्या असेल तर त्या माणसाला झोळी करून लोक नेतात. तुमच्याकडे 50 वर्षापासून सत्ता आहे, तुम्ही अजून म्हणजे खेडोपेड रस्ते झालेले नाही. रस्त्याची इतकी भीषण
समस्या आहे आमच्या ते तर म्हणते आम्ही भागामध्ये. रेल्वे आणली, आम्ही मोठा विकास केला. ते काही मानतात, प्रत्यक्ष सर्वे करा तुम्ही. हम्म. आमच्या इकडे जे गाव आहेत आता त्यांनी पिंपरी MIDC आमच्या आणली ते शहर- म्हणतात. म्हणतात, आणलेली नाही. त्यांचे ते आणलेली. आश्वासन आहेत फक्त. आश्वासन. निवडणुका आल्या की आश्वासन आणि नारळ फोडण्याचा त्यांचा मोठा हे उपक्रम असतो. असतो. हो, सगळ्या याचे उद्घाटन लोकांना सांगायचं, इतकाचा निधी आला, तितक्याचा निधी आला, हा. आणि रोज नवीन नवीन सांगितल्यामुळं मागे काय त्यांना वाटतं का लोक विसरतात मागे. असेच आज शिर्डीच्या बाबतीत MIDC म्हणले, त्याच्या आधी पण काय लेझर शो म्हटले होते, त्याच्या आधी आपण काय कामगारांना, इतक्या बेरोजगारांना रोजगार देऊ म्हटले होते. वास्तविकता अशी काहीच नसते. काहीच नाही. ग्रामीण भागात आरोग्याची काय परिस्थिती येत आहे तुमच्याकडे? ग्रामीण भागामध्ये आता आमच्या शिर्डीचंही चांगलं हॉस्पिटल होतं, परंतु त्याच्या बाबतीत यांचंच धोरण चुकीचं ठरलं. फक्त आपल्या संस्था चालल्या पाहिजे, आपले हॉस्पिटल चालले पाहिजे असा त्यांचा उद्देश असतो. नाही, पण जे उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, ही जी आरोग्य व्यवस्था शासनाची असते, हिची काय परिस्थिती आहे? मिळतात उपचार? इथे इतके सक्षमपणे मिळत नाही मिळत. ज्या वेळेस इमर्जन्सी असेल किंवा रुग्ण असेल तर त्याला मोठ्या हॉस्पिटलला जावं लागतं. तुमचे विरोधक दुग्ध विकास मंत्री आहे राज्याचे. पशुवैद्यकीयची काय परिस्थिती तुमच्या शिर्डी विधानसभेत? पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये आपल्या जनावरांना उपचार मिळतात का? औषध मिळतात का इथं काही? म्हणजे ठराविकच औषधांचा साठा आलेला असतो, बरं. सगळ्यांनाच तो मिळतो असं नाही. डॉक्टर येतात का त्यांचे पण? आम्ही खासगी डॉक्टरांनाच इतर वेळी बोलवतो. खाजगीच. त्यांचे जे आपले जे सरकारी डॉक्टर्स असतात त्यांना विविध कामं असतात. त्यांना फोन केला का ते कुठंतरी मीटिंग मध्ये असतात किंवा सरकारी गोष्टीमुळे बाहेर असतात. मग शक्यतो ग्रामीण भागातील शेतकरी खासगी डॉक्टरांनाच बोलवतो. शिक्षणाची काय परिस्थिती आहे? ते शिक्षणाचं खासगीकरणच झालेलं आहे, खाजगीकरण झालं. कुठंही नाही. मग ते म्हणतात की बा या शैक्षणिक संस्था ज्या आहेत ते सभासदांच्या मुलांसाठी उभारल्या गेल्या होत्या. सभासदांच्या उसाच्या पैशातून त्यावेळेस या संस्था उभ्या राहिल्या. त्यावेळी हेतू हाच होता की सभासदांच्या मुलांना शिक्षण मिळालं पाहिजे, फी कमी मिळाली पाहिजे, काहीतरी सवलत पाहिजे. वास्तविकता तशी काही सवलत नाही. काहीच नाही. आमच्या परिसरातील जे आमच्या कारखान्याचे सभासद आहे, ज्यांच्या पैशावर या शैक्षणिक संस्था उभ्या आहेत, त्यांनाही तेवढीच फी आहे जी बाकीच्या लोकांकडून ते घेतात. महाविकास आघाडी असेल किंवा तुमचे काँग्रेसचे नेते आहेत सन्माननीय बाळासाहेब थोरात, हे म्हणतात की आमचा काँग्रेसचा विचार हा शाश्वत विचार आहे. हो, म्हणजे नक्की काय आता? काँग्रेसचा विचार हा खरंच शाश्वत विचार आहे. काँग्रेस सर्वसामान्यांचा विचार आहे, कष्टकऱ्यांचा विचार आहे. काँग्रेस कधी जातीवादी नाही. त्यामुळं पहिल्यापासून म्हणजे स्वर्गीय इंदिरा गांधी असतील, राजीवजी गांधी असतील, राहुल गांधी असतील, आमचे बाळासाहेबजी थोरात असतील, हे एक म्हणजे बाळासाहेबजी थोरात एकनिष्ठ काँग्रेसशी, त्यांचे विचार हे तळागाळापर्यंत म्हणजे काँग्रेसचा विचार हा संपूर्ण महाराष्ट्राचा विचार आहे, देशाचा विचार, तसंच देशाचा विचार आहे. आणि तसंच तुम्ही म्हणाल राष्ट्रवादी काँग्रेसचे आमचे शरदचंद्रजी पवार असतील, यांनी शेतकऱ्यांसाठी खूप केलेले. आमचे ऊस उत्पादक शेतकरी असतील, द्राक्ष उत्पादक शेतकरी असतील, डाळिंब उत्पादक असतील, आमच्या राहुरीला कृषी विद्यापीठ असेल, म्हणजे खूप उपक्रम. शिवाय दुग्ध व्यवसायात वेगवेगळ्या प्रकारचे सिमेंट्स असतील, हे शरद पवार साहेबांनी सगळं शेतकऱ्यांसाठी केलं. साहेबांनी शेतकऱ्यांसाठी कर्जमुक्ती 2009 ला केली. त्याच्यानंतर उद्धव ठाकरे साहेबांनी केली. उद्धव साहेबांचंही खूप चांगलं योगदान आहे. एकदम सरळ मार्गी असं त्यांचं काम असतं. तेव्हा महाविकास आघाडीच मला सगळ्या दृष्टीने योग्य वाटते. तुम्ही निलेश लंके साहेबांसाठी भरपूर काम केलं. हो, म्हणजे अगदी पूर्ण ताकदीने काम केलं. ही चर्चा पूर्ण मतदारसंघात आहे की तुम्ही काम केलं. का तुम्हाला वाटलं त्यांचं जाऊन काम करावं? मग आता ते तुमचे साहजिक महाविकास आघाडीचे सदस्य आहेत, सहकारी आहेत, परंतु आज तुम्ही ज्या पद्धतीने एका शक्तीच्या विरोधात लढताय तेही लढले. हे दुसरं उदाहरण येईल जनतेपुढे सक्सेस मिळण्याचं, काय वाटतं? हो, नक्कीच येणार. नक्कीच आहे. आणि लंके साहेबांच्या मी जे त्यांच्याकडे निवडणुकीच्या वेळी गेले, खरंच त्यांनी जे खूप चांगलं काम केलं. एक सर्वसामान्य माणूस, एक सर्वसामान्य कुटुंबातला मुलगा एवढ्या मोठ्या साखर सम्राटाच्या, शिक्षण सम्राटाच्या विरुद्ध उभा राहतो, हे आणि प्रवरीची खरी काय वस्तुस्थिती ही मला पूर्ण कल्पना आहे.
मग आमचा प्रवरा सहकारी साखर कारखाना असेल, आमच्या शैक्षणिक संस्था असतील, येथील शेतकरी असेल, येथील बँका असतील, हे सगळ्या गोष्टींची मला पूर्ण कल्पना असल्यामुळं आणि राहुरी सहकारी साखर कारखान्याची जी अवस्था झाली तशी अवस्था पुढे गणेशची होऊ नये, तसंच राजकारण दक्षिणेत होऊ नये म्हणून मी लंके साहेबांच्या प्रचाराला गणेश गेले. कारखान्याच्या निवडणुकीलाही तुम्ही अतिशय सक्रिय राहिलात. विवेक कोल्हेंना तुम्ही खूप मोठी मदत केली हो. त्यावेळी. थोरात साहेब तुम्ही सगळेजण त्यावेळी होता. काय अनुभव राहिला तो गणेशचा? पूर्ण पॅनल तुमचा निवडून आला. हो, गणेशच्या शेतकऱ्यांना आणि त्यांना मी म्हणजे विनंती केली की आज मुळा धरणाच्या तिथे वसलेला बागायती भागातील राहुरी कारखान्याची स्थिती काय झालेली आहे. आज कुठलाही सहकारी साखर कारखाना म्हणजे शेतकऱ्यांची कामधेनू असते, बरोबर, त्यांचे उपजीविकेचं साधन असतं. कारखाना म्हणजे कारखान्यावर शेतकरी जगतो, कामगार जगतो, ते सर्व असतं. आज तिथली वसाहत बघा तुम्ही, बरोबर. तिथे कसं आहे, जिथे लक्ष्मी नांदत होती, चैतन्य होतं, आज तो सर्व भाग भकास झालेला आहे. तेव्हा एक कारखाना बंद पडणं म्हणजे किती लोकांच्या जीवितेचा प्रश्न असतो. म्हणून मी गणेशच्या लोकांना अगदी कळकळीने विनंती केली होती का यांच्या भूलथापाला बळी न पडता बरोबर तुमचा कारखाना तुम्ही चालवा. त्यावेळी तुमची भाषणं खूप गाजली, हो. खूप गाजली, पूर्ण राज्यामध्ये चर्चेत आली आणि लोकांना ती आवडली खूप. ताई मला एक सांगा, विखे साहेब हे दुग्ध विकास मंत्री आहेत, महसूल मंत्री आहेत. महसूल मंत्री म्हणून त्यांचं कार्य कशा पद्धतीचं आहे? मी त्यांच्या बाबतीत सांगायचं, मी माझ्या मतदारसंघाचं सांगेल का आताही बघा म्हणजे जे शाश्वत असं काहीच ते करायला तयार नाहीत. आणि म्हणजे दुधाच्या भावासंदर्भात पाहिलं, त्यांनी दुधाच्या भावासंदर्भात लक्ष द्यायला पाहिजे होतं. आजही आमचा नगर मनमाड रोड इतक्या वर्षाची त्यांच्या घराकडे सत्ता आहे. ते भाषणात खूप मोठ्या अभिमानाने सांगतात त्यांचे चिरंजीव. आमच्या घराण्यावर लोकांनी विश्वास ठेवला आणि 50 वर्ष तुम्ही तो सार्थ केला का? आता ते म्हणताय तिथं थोरात साहेबांच्या विरोधात उभं राहायचं, काय राहील परिस्थिती? राहायचं त्यांनी उभं. साहेब म्हटले उभं राहा. संगमनेरची जनता मी मागच्याच वेळेस सांगितलं ते की आता राजकारण्यांना अशा प्रकारच्या हे करण्याच्या पायंडा पडलेला आहे. काही भूलथापा देण्याच्या मतदाराला आपण काहीही बोललो तरी मतदार जनता ऐकून घेते असं त्यांना वाटतं, परंतु लोक खूप सुज्ञ झालेले आहेत. संगमनेरच्या विकासाच्या बाबतीत काय थोरात साहेबांचं कार्य चांगल्या पद्धतीने हो. मी आता माझं जयश्रीताई थोरातांशी, दुर्गाताईंशी संबंध येतो. बरोबर. तिथल्या लोकांनाही मी विचारते का तुमचा दुग्ध व्यवसाय कसा आहे किंवा तुमचा कारखाना सहकारी साखर कारखाना कसा आहे, तुम्हाला कशा रिटायरमेंट नंतर काय केलं जातं. बरोबर. आता आमच्या कारखान्यामध्ये माझ्याकडे असंख्य कामगारांनी सांगितलं का इथे रिटायर झाल्यानंतर त्याचे पैसे देण्याऐवजी पावती करून दिली जाते, म्हणजे त्याला तो पैसा लगेच मिळत नाही. असे खूप प्रश्न प्रलंबित आहे ह्या कारखान्यात. त्याच्यापेक्षा त्यांचा कारभार एकदम स्वच्छ आणि चांगला आहे. निळवंड्याच्या निर्मिती मग खरे जलपुरुष कोण? बाळासाहेब थोरात हे खरे निळवंड्याचे हे म्हणजे पुढच्या काळामध्ये. अगोदर ते पिचड साहेब वगैरे यांनी ते पारदत्ता देशमुख दांडेकर इथून आहे त्याची सुरुवातीपासून. पण कॉम्रेड दत्ता देशमुख. पण त्या नंतरच्या काळात जेव्हा साहेब महसूल मंत्री झाले त्यांनी तिथले कालवे वगैरे म्हणजे आधी पुनर्वसन केलं. बरोबर. आणि नंतर तर यांनी त्या बाबतीत काहीच केलेलं नाही. यांनी विरोधच केला निळवंडेला. असं वसंतदादा पाटील आले तेव्हा यांनी काळे झेंडे दाखवले असे कृती समितीचे लोक सांगतात शेतकरी. आणि आता सगळ्याच्या आधी उद्घाटन करायला आणि त्याला हे हजर जलपूजनाला. आता तुमच्या शिर्डी विधानसभा मतदारसंघाच्या जनतेला तुम्ही काय आश्वासित कराल किंवा काय सांगाल की तुम्हाला त्यांनी मतदान करावं किंवा तुमच्या पाठीमागे उभं राहावं? मी शिर्डी मतदारसंघातील सर्व जनतेला सांगू इच्छिते की बदल हा हवा असतो. बरोबर. तुम्हाला जर शिर्डी मतदारसंघातील दहशतवाद संपवायचा असेल, ही मरगळ संपवायची असेल तर तुम्ही माझ्या मागे उभ्या राहा. आणि शाश्वत मी तुम्हाला शब्द म्हणजे मी समाजासाठीच काम करणार. पहिला शेतकऱ्याचा प्रश्न, वाड्या वस्त्यांवरील रस्त्याचा प्रश्न, विजेचा प्रश्न, विकास हवा तर आमदार नवा, अशा पद्धतीने तुम्ही मला साथ द्या. दहशतवाद हा शब्द वापरला ताई, मला एक थोडक्यात विचारायचंय.
काय दहशत आहे या शिर्डी विधानसभा मतदारसंघात? तुम्हाला सांगते मी, शिर्डी विधानसभा मतदारसंघात प्रचंड दहशत आहे. तुम्ही कधीही सर्वसामान्य माणसांचा सर्वे करा, बरं. म्हणजे विरोधकाला कसं नेस्त नाबूद करायचं, कसं संपवायचं हे तंत्र आहे. एखादा विरोधक असेल, त्याची जर काही एखादं संस्था असेल, ती पहिली बंद पाडणे, हे याच्यात तर त्यांचा हातखंडा. पुन्हा विरोधकाशी कुणीही संबंध, त्याने कुठेही गेलं आलं पार त्याच्याशी बोललं सुद्धा नाही पाहिजे, अशा पद्धतीचा दहशतवाद आहे. तुम्हाला सांगते, आता नवरात्रांनिमित्त आमच्या नावाचे पण फ्लेक्स, शुभेच्छांचे नवरात्र महोत्सवात काही काही ठिकाणी आम्हाला फ्लेक्स लावू दिला नाही. उदाहरण द्यायचं सांगितलं तर लोणी खुर्द येथीलच लोणटेक देवी मंदिर आहे, रोडच्या कडेला सुद्धा त्यांनी फ्लेक्स लावू दिला नाही. ते भाषणात सांगतात पण हे धादांत खोटं आहे त्यांचं बोलणं, म्हणजे इथपर्यंत त्यांचं आहे. प्रत्येक ठिकाणी विरोध असतो. मग आपल्या बरोबर कोणी व्यक्ती बोलला, कोणी आपल्या बरोबर फोटो काढला, त्याच्या घरी लगेच त्यांचे माणसं जाणार, तू काय गेला, नोकरीला असला तर नोकरीवरून लगेच कमी करणार त्याला, म्हणजे अशा पद्धतीने सगळ्याच दृष्टीने हातबल करणार. सर्वसामान्य लोक, कौटुंबिक कुटुंब असतं त्यांच्यावर अवलंबून, कुणाची नोकरी असती, कुणाचे बँकेचे व्यवहार असतात, काही असतं, मग त्याची इतकी मोठ्या प्रमाणावर अडवणूक केली जाते. त्यामुळं माणूस उघड उघड आपल्या बरोबर यायला घाबरतो. असं संपूर्ण शिर्डी मतदारसंघाचं चित्र आहे. विकास तर केलाच, परंतु ते म्हणतात आम्ही रोजगार खूप मोठा दिलाय. काय परिस्थिती आहे? काही रोजगार दिलेला नाही. जेवढ्या सहकारी संस्था निर्माण झाल्यात, म्हणजे ज्या ज्या लोकांचं योगदान होतं, प्रवरा सहकारी साखर कारखान्याच्या वेळेस मी सांगितलं, धनंजयराव गाडगिळे असतील, डॉक्टर अण्णासाहेब शिंदे असतील, खूप लोक आहे, मोहिते पाटील, ते भोसले, कडू, गोलप, लांबखडे, खर्डे, घोगरे, त्यांचं ज्या ज्या लोकांनी कारखाना, अवताडे कारखाना उभा राहा म्हणून ज्यांचं योगदान आहे, आज त्यांच्या घरातील एकही माणूस नाही. पुन्हा तुम्हाला सांगते, आज आमचा हे लोणी खुर्द गाव आहे, याचा शिवार मोठा असल्यामुळे सर्व जमिनी या लोणी एकदम किरकोळ भावामध्ये, काही लोक तर सांगतात 12 एकर जमीन म्हणजे 12,000ला का 1200 रुपयाला, माती मोल किमतीतून. आणि तुमचा प्रवरा मेडिकल ट्रस्ट आहे, तिथं आमच्या येथील ब्राह्मणे, कोरडे, तुपे, बारशे ह्या लोकांच्या जमिनी अगदी किरकोळ भावात घेतलेल्या आहे की तुम्हाला त्यामध्ये नोकरी देऊ. त्यावेळेस दुष्काळी भाग होता, ग्रामीण भाग होता, म्हणजे दुष्काळी असल्यामुळे पिके नव्हती. मग लोकांना वाटलं चला आपली जमीन दिली, आपल्याला नोकरी दिली, घरातल्या एका माणसाला शाश्वत पगार येईल. पण अशी पुढे काहीच नाही. सांगायचं म्हणजे त्या जुन्या पिढीला पद्मश्री असतील, खासदार बाळासाहेब विखे पाटील, इथपर्यंत तरी त्यांना माहित होतं का या लोकांच्या जमिनी आपण कवडी मोल किमतीनं विकत घेतलेल्या आहे, यांच्या घरातल्या माणसाला आपण नोकरी दिली पाहिजे. पण ही पुढची पिढी जी आली त्यांना असं वाटायला लागलं की ही आपली वैयक्तिकच मालमत्ता आहे, हे सगळं आपलं वडलोपार्जितच आहे, असं 100% त्यांना वाटायला लागलं. त्यामुळं सभासदाला कुठेही मान सन्मान नाही, कुठेही आदराचं स्थान नाही, एकदम म्हणजे गुलामगिरी सारखं जीवन आहे या मतदारसंघामध्ये. माझा एक शेवटचा प्रश्न आहे तुम्हाला, की ह्या शिर्डी विधानसभा मतदारसंघातील जे तरुण आहे, आज बऱ्यापैकी हे राजकारण तरुणांच्या हातात गेलंय, नवीन मतदारांच्या हातात गेलंय, किंवा महिला अतिशय महत्वाचा फॅक्टर आहे आज या सगळ्या गोष्टीमध्ये. काय आवाहन कराल किंवा काय सांगाल की तरुणांनी किंवा महिलांनी राजकारणाकडे सक्रिय दृष्ट्या बघावं, तुमच्या पाठीशी का उभं राहावं, त्यांनी ह्या निवडणुकीमध्ये पुढे काय यावं? माझं महिलांना आणि तरुणांना हे आव्हान आहे, तुम्ही सुशिक्षित आहात तर तुम्ही या सगळ्या गोष्टीचा सारासार विचार करा का हे सगळं जे उभं आहे हे सहकारातून आहे, आणि ते कसं उभं आहे. आणि जे भाषणामध्ये म्हणतात हे आम्ही केलं, ते आम्ही केलं, याचा शासनाचा किती निधी येतो, तो किती खर्च होतो, ह्या सगळ्या गोष्टी. बचत गटांचे ज्या वेळेस बचत गटांना काही गिरण्या असतील, गिरण्या असतील, पुन्हा वजन काटे असतील, अशा ज्या वस्तू येतात ह्या कुठून येतात, कशा पद्धतीने येतात,
हे सर्व शासनाचे असतं, पण ते स्वतःचे आपणच करतो असं भासवण्याचा प्रयत्न केला जातो प्रत्येक ठिकाणी. तर सुशिक्षित यांनी त्याचा सखोल अभ्यास करणं गरजेचं आहे. सगळ्या गोष्टी मागं कोण आहे काय याचा विचार करणं गरजेचं आहे. फक्त म्हणजे काय म्हणतात, अंधभक्त न होता तुम्ही आज भारताचे तरुण नागरिक आहात, तुम्ही देशाचं भवितव्य आहात, तुम्ही याचा विचार करा. हे सगळे पैसे येतात कुठून, खर्च होतात कसे, काय याच्या माग याचा तुम्ही अभ्यास करा. फक्त आम्ही केलं तुम्ही कुणीही घरातील पैसा खर्च करून करत नाही. हे सगळं शासनाचे निधी असतात बरोबर. आणि त्यामार्फत खर्च होतो, पण निधी किती आला आणि तुमच्यावर खर्च किती झाला याचाही अभ्यास करा तुम्ही. अभ्यास. महागाई भरमसाठ वाढली आहे. आज तेलाचे भाव आपण बघतोय वाढून गेलेत. ही चर्चा राज्यभर चालू आहे. किंवा स्टॅम्प पेपरचा आता जो विषय नवीन झाला की 100-200 स्टॅम्प पेपर साधा ऍफिडेव्हिट करायला आज 500 रुपये लागतात. मग कुठेतरी सर्वसामान्य नागरिक अतिशय नाराज झालेला आहे. तेल 1600-1700 वरून 2400-2500 गेलेलं आहे. सोयाबीनचे भाव वाढले. सोयाबीन त्याच जागेवर आहे सोयाबीनचे भाव. मग काय सांगाल तुम्ही या विषयावर? मग मला मतदारांना हेच सांगायचं, या भूलथापांना अजिबात बळी न पडता सखोल अभ्यास करून तुम्ही महाविकास आघाडीच्या पाठीशी उभे राहा. तुमच्या पाठीशी उभे राहा. माझ्या पाठीशी. मी तर शेतकरी गृहिणी आहे व शेतकऱ्यांचं प्रतिनिधित्व करणारी एक महिला आहे. तुम्ही निश्चितपणे जर हा बदल घडवायचा असेल, 50 वर्षापासून हे सगळं आम्हीच केलं, आमच्यामुळेच झालं, तुम्ही नाही केलं, तुम्हाला जनतेने मोठं केलं, आम्ही तुम्हाला मोठं केलं तुमच्यावर विश्वास ठेवून. तेव्हा आता हे थांबवा आणि माझ्या पाठीशी जनतेने उभं राहावं. बदल हा खूप आवश्यक असतो. नक्कीच. या आपल्या सोबत होत्या सन्मान्य प्रभावतीताई घोगरे यांनी अतिशय विस्तृतपणे किंवा अगदी दिलखुलासपणे सगळ्या प्रश्नांची आपल्याला उत्तर दिले आहेत. त्यांना विधानसभेसाठी आपण मनापासून बोला पुढारीच्या माध्यमातून शुभेच्छा देऊ आणि थांबू. रामकृष्ण. रामकृष्ण.